प्रणाम आचार्यजी. आजच्या विषयावरूनच मला गेल्या आठवड्यातील एक घटना आठवली, ज्यामध्ये एका हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी एक लाईन त्यांच्या निकालात लिहिली होती, की तिने स्वतःहून संकटाला आमंत्रण दिलं. तर कायदेशीर दृष्टिकोनातून कदाचित हे योग्य मानलं जाणार नाही, कारण कायद्यात गुन्ह्याची एक व्याख्या असते आणि त्या व्याख्येत एखादी कृती बसली, की गुन्हा आहे किंवा नाही हे ठरतं आणि त्याची शिक्षा मिळते. आणि जो लुटारू, बलात्कारी किंवा जो कोणी असेल, त्याची बाजू घेतली जाऊ नये, हेही आम्ही मांडतो. पण यात जो आध्यात्मिक दृष्टिकोन आहे आणि कारण आपल्याकडून हे शिकलो आहोत, की प्रत्येक घटनेच्या प्रत्येक पैलूकडे पाहिलं पाहिजे आणि आपण स्वतःही प्रत्येक घटनेची सखोल चर्चा करता. तर आज आपण बोललो होतो, की बेशुद्धी विनाशाला आमंत्रण देते आणि जर आपण शुद्धीत नसू, तर बाहेरच्या लुटणाऱ्याकडे आधी पाहायचं, की आपली बेशुद्धी दूर करायची. मी ही घटना थोडी सखोल समजून घेतली, तर मला एक ओळ मिळाली, जी पीडिता स्वतः सांगतेय, की अतिमद्यपानामुळे तिची प्रकृती खराब होती आणि तिला आधाराची गरज होती. तर मला इथंच आत्मज्ञान आणि अध्यात्माचं जे तत्व आहे, ते मिळालं, की जर कदाचित ही बेशुद्धी नसती, तर काही शक्यता आहे, की लुटारू लुटू शकला नसता. तर याकडे या दृष्टीनेही पाहिलं पाहिजे का? आणि जर या दृष्टीने पाहायचं असेल, तर न्यायमूर्तींनी जी गोष्ट सांगितली आहे, ती कदाचित समाजासाठी काही फायदेशीर ठरू शकते का? कोणतीही गोष्ट फायदेशीर नसते. फायदेशीर गोष्ट तर ती असते जी आत्मज्ञानातून आली असेल. जी गोष्ट सांगितली गेली आहे ती तर लोकधर्मही रोज हेच बोलतो, की तुझा बलात्कार होत असेल तर तूच जबाबदार आहेस. तू बुरखा घालून का बाहेर पडली नाहीस? कुठे थांबवणार तुम्ही या गोष्टीला? ही गोष्ट कुठपर्यंत जाऊन थांबेल? ती मुलगी म्हणते, की "हो, मी नशेत होते आणि मला आधाराची गरज होती." तर तुम्ही म्हणालात, "मग ठीक आहे. ती मुलगी जबाबदार आहे." दुसरी एखादी मुलगी यासाठी जबाबदार असू शकते, कारण तिने तोकडे कपडे घातले होते. त्यामुळे तिच्या शरीराचा काही भाग दिसत होता. 35% भाग. मग पुढची जबाबदारी असू शकते जिचा 30% भाग दिसत होता. तुम्ही कुठे सीमा आखणार? कुणाला तरी तुम्ही पूर्णपणे तंबूत टाकून द्या. त्याच्या बोटाची नखं दिसत असतील आणि त्याने कुणाला तरी उत्तेजना झाली. कुठे थांबवणार? मग तर जबाबदारी नेहमी मुलीवरच येईल. कुठे थांबवणार? आणि आता आपण या तर्काबद्दल बोलत आहोत, जो तर्क दिला गेलाय. मुलगी समोर बसली असेल तर तिच्याशी वेगळं बोलू. अगं इतकी कशी वेडी आहेस, की तुला आयुष्यात कळत नाही की काय करायचंय आणि काय नाही. कोणती नशा चढली आहे, की तू कुणाच्याही गाडीत बसून निघतेस? कोणत्या इच्छा आहेत? तुझी समस्या काय आहे? ती वेगळी आहे. पण हा जो तर्क असतो, की तू स्वतःचं स्वतःवर संकट ओढवून घेतलंयस, या तर्काला काही अंत नाहीये ना? या तर्काला कोणताही अंत नाही. व्हिक्टोरियन काळात खुर्च्यांच्या पायांनाही कपडे घातले जायचे. सांगा का? कारण पाय आहेत ना. पाय झाकलेले असायला हवेत. या मूर्खपणाचा अंत कुठे करणार? मग तर कुणाचे डोळे जरी दिसत असतील, तरी तुम्हाला उत्तेजना होऊ शकते. तिला हेच हवं होतं. का नाही होऊ शकत? सर्व कवींनी तर नयन नयनच केलंय. तुझे सुंदर डोळे, तुझ्या पापण्या आणि केस लांब असतात. एखादा केस जरी बाहेरून दिसला, तरी कोणी उत्तेजित होऊ शकतो. मग तिलाच म्हणा, की तिला हेच हवं होतं. कुठे थांबवणार याला? आपण हे सर्व काही मुलीला निर्दोष सांगण्यासाठी करत नाही आहोत. तिनं जे केलंय त्याबद्दल तिच्याशी वेगळं बोलूच. ठीक आहे. कोणी पबमध्ये जाऊन बसतंय, की तो तुम्ही बेशुद्ध होत आहात आणि तुम्हाला हेही माहीत नाही, की तुम्ही कुणासोबत बसताय, काय करताय. हे मुलगी असण्यामुळेच नाही, तर माणूस म्हणून एक मानसिक विकृती दर्शवतं. ही गोष्ट मुलीनेच नाही, मुलाने केली तरी चुकीचीच आहे. तर त्याच्याशी आपण वेगळं बोलूच. पण पहिली गोष्ट आपल्याला त्यांच्याशी करायची आहे. जे बलात्कार वगैरे प्रकरणांमध्ये हा तर्क आणतात, की "हे बघ, नुकसान तुझंच आहे, तर वाचावंही तुलाच लागेल. तू रस्त्यावर उतरलीस आणि बलात्कार झाला, तर बॉईज विल बी बॉईज.
आणि हे जे लोकधर्मी मन असतं ना, त्यात हा तर्क लगेच येतो. लगेच. कितीतरी लोकांना मी पाहिलंय. पब का काहीतरी होता आणि न्यू इयर सेलिब्रेशन होत होतं. कुठल्यातरी वर्षी कुठल्यातरी ठिकाणी. तिथे आजूबाजूचे लोक म्हणतात, "आता अशा फिरत आहेत रात्री 12 वाजता. थंडी आहे, धुकं आहेत. आता यातील 2-4 जणींचा बलात्कार झाला तर? काय सांगा? का बरं व्हावा?" आणि त्या जर मूर्ख असतील मुली, तर तो एक वेगळा मुद्दा. त्यावर वेगळं बोलू. पण त्यांच्या मूर्खपणामुळे बलात्कार करण्याची परवानगी मिळाली का? तर ही गोष्ट अशी आहे, की हे बघा, हा कोंबडा आहे, हा जास्त पळू शकत नाहीये. आता आम्ही पकडून खाऊन टाकलं. आता बोला. समोरची व्यक्ती पकडली जाण्याच्या स्थितीत आहे, तर काय तुम्ही तिला पकडून तिचा उपभोग घेणार? आणि मी पुन्हा सांगतोय, मुलीशी वेगळं बोलू, की तू माणूस कशी आहेस, की तू तुझ्या आयुष्यात हे सर्व काही करतीयेस. पण या दोन्ही मुद्द्यांना तुम्ही एक करून पाहू शकत नाही. हे दोन्ही मुद्दे कधीही एक नसतात. कधीही असं म्हणू नका, की तू हे केलंस म्हणून आता तर हे होणारच होतं. मुलं असतात, जे जाऊन शिक्षकांशी एखादी रास्त गोष्टही बोलतात. ठीक आहे? आणि शिक्षक कित्येकदा भडकतात. मग ती मुलं घरी येऊन सांगतील, की मी शिक्षकांना हे बोललो आणि शिक्षक भडकले. शिक्षकांनी कानाखाली लगावली. तर पालक म्हणतील, की तू ही गोष्ट शिक्षकांना बोललास कशाला? तू बोलायलाच नको होतं. नाही, बघा असंच नाही. शिक्षकांना त्याला मारायला कोणताही अधिकार नाही. त्याने जर गोष्ट चुकीची बोलली असेल किंवा उद्धटपणे बोलली असेल किंवा जे काही केलं असेल, त्याची वेगळी सुनावणी होईल. तो वेगळा मुद्दा आहे. आपण त्यांना निष्पाप सोडत नाही आहोत. आपण निर्दोष घोषित करून हे नाही सांगत आहोत, की जा तू छान आहेस. ना, ना, ना. तुला वेबे पकडू, वेब्या बोलू. पण मुलगी जर पूर्णपणे बेशुद्ध असेल, जमिनीवर अगदी बेशुद्ध पडली असेल आणि पूर्ण नग्नही पडली असेल, तरीही यामुळे बलात्कार करण्याचा अधिकार मिळाला का? नाही. 1% सुद्धा नाही. आणि शिक्षा तितकीच व्हायला हवी. तर हे 2 मुद्दे एकत्र करू नका. या 2 मुद्द्यांमध्ये आपण खूप गोंधळ करतो. आणि जशा-जशा मुली जुन्या बंधनांना आव्हान देत आहेत, तसं-तसं हे म्हणणं अजून सोपं होत चाललंय, की जशी करणी तशी भरणी. खूप मुक्त पक्षी बनशील, तर पकडलीही जाशील आणि लुकलीही जाशील. आमच्यासोबत असती, आमच्या घरात असती, भिंतींच्या आड सुरक्षित ठेवली असती. आतापर्यंत तुझं लग्न लावून दिलं असतं, तर तुझ्यासोबत काही वाईट झालं नसतं. पाहिलं ना? खूप उड्या मारत होतीस मुंबईला जाऊन, की स्वतः नोकरी करणार, स्वतःच्या हिशोबाने जगणार, काही आजमावून पाहणार, काही बघणार. झाला ना बलात्कार? हा बलात्कार तुझा यामुळेच झाला, कारण तू खूप बाहेर पडली होतीस, की तिथे जाऊन अजून शिक्षण घेणार, काम करणार आणि वेगळ्या प्रकारची संस्कृती हवी होती. तर पाहिलं ना? झाला ना बलात्कार? हे खूप चाललंय. हे नाही, अजिबात नाही. आणि 5व्यांदा सांगतोय, यात आपण हे सांगत नाही आहोत, की मुलगी वेडी नाही किंवा मुलीला धाकाची गरज नाही किंवा तिला शिक्षेची गरज नाही. नक्कीच असू शकते. पण तो मुद्दा वेगळा आहे. त्याबद्दल वेगळं बोललं जाईल. तिने जे काही केलं त्याचा हवाला देऊन मुलाचा दोष कमी ठरवला जाऊ शकत नाही. बरं एक गोष्ट सांगा, तो माणूस कसा असेल? मनात विचार आला म्हणून विचारतोय. सेक्स ही काही प्राण्यांसारखी गोष्ट नसते. तुम्ही जे आहात, तुमची जी मूल्य आहेत, ती सेक्समध्येही व्यक्त होतात. असं थोडीच तुम्ही कुणाच्या शरीराच्या इतक्या जवळ पोहोचाल. हा माणूस कसा असेल, की समोर कोणीतरी बेशुद्ध आहे. आत्ताच आलंय, की कोणीतरी व्हेंटिलेटरवर होतं.
कोणीतरी एअर होस्टेस होती. ती व्हेंटिलेटरवर होती आणि तिथं जाऊन बलात्कार वगैरे केला किंवा प्रयत्न केला. हा माणूस कसा असेल? माणूस तर तो आहे ना, जो म्हणेल की प्रेम ही शुद्धीची गोष्ट असते. मी तुला स्पर्शही तेव्हाच करीन जेव्हा तू पूर्ण शुद्धीत असशील आणि तो प्रेमाचा क्षण असेल. नाहीतर तो माणूस कसला जो एखाद्या बेशुद्ध माणसाला स्पर्शही करू शकतो? तीच व्यक्ती आहे ती. ती शुद्धीत असेल तर कदाचित तिच्या शरीराला स्पर्श करेल. पण जर ती बेशुद्ध असेल, तेव्हा तर तिला अजिबातच स्पर्श करू शकत नाही ना. स्पर्श कसा करणार? तुम्ही उलट करताय. म्हणताय की ती बेशुद्ध होती म्हणून आम्ही तिला स्पर्श केला. तुम्ही माणूस कसे आहात? हे तेच लोक आहेत जे नंतर मृतदेहासोबतही संभोग करतात. काय म्हणतात त्याला? नेक्रो हां. अशा घटना रोज समोर येतात. शवागारात तरुण मुलीचा मृतदेह पडलेला असतो आणि कुणीतरी जाऊन त्यावर बलात्कार करतं. कबरी खोदून पाकिस्तानमध्ये हा मोठा आजार पसरला आहे, की ते खूप संताप आहे, की त्या तरुण मुलींचा मृत्यू झाला, की त्यांच्या कबरी खूप मजबूत बांधल्या जातात आणि त्यांचं रक्षण करावं लागतं. नाहीतर वासनांद लोक तिथे जाऊन तरुण मृतदेह बाहेर काढतात. पेटीत असतात ना, ते जाळत नाहीत, बाहेर काढतात. आणि हा माणूस कसा आहे? कोणाशी शरीराने जोडलं जाणं, तो प्रेमाचा क्षण असतो ना. बेशुद्ध माणूस तुम्हाला काय प्रेम देणार आहे? तर तुम्ही त्याच्या शरीराशी तुमचं शरीर जोडलंच कसं? जेव्हा तो तुम्हाला प्रेम देऊच शकत नाही. एक स्त्री आहे, ती बेशुद्ध पडली आहे, की तुमच्यावर प्रेम तर करत नाहीये. तर तुम्ही तिला स्पर्श कसा करू शकता? तुम्हाला उत्तेजना तरी कशी होईल? पण होते. लोक करतायत. हे 2 प्रकारचे लोक आहेत. एक म्हणतो, "तू हतबल होतीस म्हणून मी तुझ्या शरीराला स्पर्श केला." आणि दुसरा म्हणतो, "अगदी याच कारणामुळे की तू हतबल होतीस, मी तुला स्पर्श करू शकलो नाही. एरवी कदाचित तुला स्पर्श केलाही असता. पण जी सध्या हो किंवा नाही म्हणण्याच्या स्थितीतच नाहीये. तुम्ही तिला स्पर्श तरी कसा करू शकता? तुमच्या मनात तो भाव तरी कसा येईल? समोर कोणीतरी पडलंय, तोंडाचा दारूचा वास येतोय, डोळे मिटलेले आहेत, इकडे-तिकडे लोळतीये. तुम्ही काय कराल? की तर आता आजारी आहे, पेशंट आहे. तिला तर नेऊन अंथरुणावर टाकाल, चादर पांघरून द्याल. अजून 4 शिव्या द्याल तिला, चादर पांघरून. बाजूला लिंबू ठेवून द्याल, की जागी झालीस तर चाटून घे, शुद्धीवर ये. बलात्कार थोडी करणार. हो, जेव्हा ती शुद्धीवर येईल, तेव्हा भले तिला कानाखाली लावायची असेल तर लावा. रागवायचं असेल तर रागवा. जे करायचं ते करा. पण तिला शुद्धीवर तर येऊ द्या.